नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 10 सप्टेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। हिंदी लेखक डॉक्टर असगर वजाहत यांना 31वा व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात आले। 31वा व्यास सन्मान सुप्रसिद्ध हिंदी लेखक डॉक्टर असगर वजाहत यांना नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला। त्यांच्या महाबली नाटकासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे। त्यांच्या महाबली नाटकात डॉक्टर वजाहत यांनी मुघल सम्राट अकबर आणि कवी तुलसीदास यांच्यावर प्रकाश टाकला आहे। के बिर्ला फाउंडेशनतर्फे गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या एका भारतीय नागरिकाने केलेल्या हिंदीतील उत्कृष्ट साहित्यिक कार्यासाठी व्यास सन्मान दिला जातो। पुढील घडामोड, नीरज चोप्राने झुरिचमध्ये डायमंड लीग फायनल जिंकली। नीरज चोप्राने आता डायमंड लीग ट्रॉफी जिंकली आहे, ज्यामुळे तो अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय बनला आहे। नीरज चोप्राने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात 88.44 मीटर भालाफेक नोंदवला, जो त्याच्या स्पर्धा जिंकण्यासाठी पुरेसा होता। पुढील घडामोड, राजस्थान सरकारने 100 दिवसांची शहरी रोजगार हमी योजना सुरू केली। राजस्थान सरकारने ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मनरेगाच्या धर्तीवर शहरी भागातील गरजू कुटुंबांना 100 दिवसांचा रोजगार देण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे। मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या इंदिरा गांधी शहरी रोजगार योजनेसाठी 2.25 लाखांहून अधिक कुटुंबांनी आधीच नोंदणी केली आहे। पुढील घडामोड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी टीबी मुक्त भारत अभियान सुरू केला आहे। 9 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी टीबी मुक्त भारत अभियान सुरू केला। प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाचे उद्दिष्ट 2025 पर्यंत भारतातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील क्षयरोग संपवण्याचे विशेष आवाहन केले आहे। पुढील घडामोड, तमिळनाडू सरकारने विद्यार्थिनींसाठी पुथुमाई पेन योजना सुरू केली। तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत चेन्नई येथील एका कार्यक्रमात पुथुमाई पेन नावाने मौलूर रामतीर्थम अम्मैयार उच्च शिक्षण हमी योजनेचा शुभारंभ केला। श्री केजरीवाल यांनी दिल्लीतील त्यांच्या आप सरकारने केलेल्या मॉडेलचे अनुकरण करून तमिळनाडू सरकारने स्थापन केलेल्या 26 उत्कृष्ट शाळा आणि 15 मॉडेल स्कूलचे अनावरण केले। पुढील घडामोड, पश्चिम बंगालला संस्कृतीसाठी सर्वोत्कृष्ट गंतव्यस्थानासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास पुरस्कार 2023 मिळाला। युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनच्या संलग्न सदस्य असलेल्या पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल्स रायटर्स असोसिएशनद्वारे पश्चिम बंगालला संस्कृतीसाठी सर्वोत्तम गंतव्यस्थानासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास पुरस्कार 2023 मान्यता प्राप्त झाला। हा पुरस्कार 9 मार्च 2023 रोजी बर्लिन, जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक पर्यटन आणि विमानचालन नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रदान केला जाईल। सलग दुसऱ्या वर्षी वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड्सने 2022 मध्ये क्युबा प्रजासत्ताकाची कॅरिबियनचे प्रमुख सांस्कृतिक स्थळ म्हणून निवड केली आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।